आमची मैत्री शोले चित्रपटातील धर्मेंद्र आणि अमिताभ सारखे भाजप आमदार बबनराव लोणीकर दानवे लोणीकर पुन्हा एकत्र। 2 दिवसांपूर्वी दानवेंनी लावली होती परतूर नगर परिषद निवडणूक प्रचाराला हजेरी। आज लोणीकरांनी लावली भोकरदन नगर परिषद निवडणूक प्रचार सभेला हजेरी। कार्यकर्त्यांसाठी एकत्र आलो दानवे। 2 दिवसांपूर्वी जालन्यातील परतूरमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर एकत्र आले होते। आम्ही एकत्र आलोय, आता आमच्यातील वाद मिटल्याची घोषणा लोणीकरांचा मतदारसंघ असलेल्या परतूरमध्ये रावसाहेब दानवेंनी केली होती। दरम्यान आता 2 दिवसानंतर भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी पालिका निवडणूक प्रचारासाठी दानवेंच्या भोकरदनमध्ये सभेला हजेरी लावत रावसाहेब दानवे आणि आपल्यातील मैत्री ही शोले चित्रपटातील धर्मेंद्र आणि अमिताभ सारखी असल्याचं लोणीकरांनी म्हटलंय। दरम्यान कार्यकर्त्यांसाठी आम्ही एकत्र आल्याचं दानवे यांनी म्हटलंय। पालिकेवर पहिला महापौर भारतीय जनता पक्षाचा नसेल, घोषणा जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असेल। रावसाहेब दानवेंनी सांगितलं, आम्ही दोघांनी ठरवलं तर महिनाभरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन भाजपचाच होईल। आता टोपीची माझी जी काय मैत्री आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती। कादर खान आणि शक्ती कपूर सारखी मैत्री नाही, दानवे साहेबांची माझी मैत्री आहे शोले पिक्चर मधल्या धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन साहेब। आम्ही एकदा बसलो की पुढचे 40 वर्ष एकत्र। दानवे साहेब बोलता बोलता काल म्हणाले की बबनराव थोडं राहुलला पुढं करा। राहुलला पुढं करण्यासाठी ज्या दिवशी माझा फॉर्म भरला 20,000 लोक होते। राजकारणामध्ये मेलं तरच गेलो, जागा सोडून नाही गेली। अंकुशराव टोपे साहेब माझ्यापाशी बोलले होते की बबनराव माझी खूप चूक झाली, मला वाटलं होतं राजेश टोपे आमदार होईल आणि मी खासदार होईल, पण माझं काही पुन्हा जमतच नाही। मी चूक केली, राजेशला पुढं केलं। शेवटपर्यंत त्यांची इच्छा होती खासदार व्हायची, पण नाही होत आलो। मला माहित आहे, मला दानवे साहेब म्हणलं तुम्ही हे का निर्णय घेतला, कसा निर्णय घेतला। आम्ही रामा इंटरनॅशनलला बसलो, अरे तुम्ही घोषणा केली की मी उभा राहणार नाही। जे त्यांनी सांगितलं तेच मी सांगणार आहे। बबनराव अनेक कार्यकर्त्याला उत्सुकता आहे, ते 2-4 जण दिलं बोलावता येईल तर परतूर दिसले नाही। आज काही ना काही बातमी भेटेल म्हणून, बातमी काही नाही, आम्ही दोघं एकत्र आलो एवढीच बातमी। आणि काही मजबुरी बी नाही आमची एकत्र यायला। आमचं दोघांचं भांडण नाही, भांडण कार्यकर्त्यासाठी। ते बबनराव सांगितलं, त्यांना वाटतं परतूरचा जिल्हा अध्यक्ष व्हा आणि मला वाटतं माझ्या मतदारसंघातला व्हा। कार्यकर्त्यासाठी भांडण आणि कार्यकर्त्यासाठी पुन्हा एक राहतात, आमची निवडणूक नाहीये। आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे की दानवे साहेब गेलेच कसे परतूरला, आता बबनराव येतात का नाही अशी चिंता काही केलंय। पण आम्ही दोघांनी एकत्र बसायचं ठरवलं। जे बबनराव सांगितले कोणी मध्यस्थीने काही एखादा प्रसंग घडला किंवा एखादा आदेश आला असंही नाही, सहजरित्या आम्ही दोघं असं ते कोणाला निघलो होतो। बबनराव पायऱ्या चढत होते, मी उभा होतो, म्हणलं बबनराव एक गोळी दिसून तुम्ही आज। बबनराव खुश झाले, रावसाहेब त्यांनी मला गोळी नाहीच नाही त्याची गोळी। तर बबनराव हसले आणि मला गोळी राहिली किंवा मी सारखा आम्ही हात घातला एकमेकाला, काय चाललं काही चाललं। आणि नंतर ठरलं बसलो।